यानंतरचा सामना कृपया नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन्सनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन प्रेझेंटेशन एरियाजवळ लवकरात लवकर यावे. आनंद सर. आनंद कंटिन्यू सरांचे 2 शब्द ऐकून घेऊया आपण. कृपया खेळ थांबवायचा आहे. मी कावळे सरांना टॉस होईपर्यंत 2 शब्द बोलण्यास विनंती करू इच्छितो. नमस्कार. KMPD प्रीमियर लीग KPLच्या 3ऱ्या पर्वामध्येच सर्व विद्यार्थ्यांचं आपण हार्दिक स्वागत केलेलं आहे. सकाळपासून या ठिकाणी जे सामने सुरू आहेत त्याचं उत्कृष्ट नियोजन सर्वच विद्यार्थ्यांनी आणि KMPD मराठी माध्यम 2004च्या बॅचने अतिशय उत्तमपणे केलेला आहे. या ठिकाणी नुसतं हा खेळ होत नाही आहे, तर एवढ्या वर्षाचं सर्व विद्यार्थ्यांचं एक प्रकारे रियुनियन देखील होत आहे. कालच आपल्या शाळेमध्ये 2000 सालच्या बॅचने 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे रियुनियन ठेवलं होतं आणि KMPD प्रीमियर लीगच्या माध्यमातून जवळजवळ 25 वर्षाच्याच बॅच या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि उत्तरोत्तर त्यामध्ये सहभाग सर्वांचा वाढत आहे. यावर्षी देखील 18 संघ यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पुढच्या वर्षी यामध्ये अजून संघ सहभागी होतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू. आयोजक बॅचला त्याचप्रमाणे इथे सहभागी सर्व बॅचला आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि यापुढील सामने देखील अतिशय खिलाडी वृत्तीने खेळावे आणि एकसंघपणा ठेवावा अशी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी मायकल कोरिया सरांना सुद्धा 2 शब्द बोलण्यास विनंती करतो. गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल. इंग्रजीचं शिक्षक असल्यामुळे थोडा इंग्रजीने सुरुवात करतो. परंतु KMPD प्रीमियर लीग 2025चं 3ऱ्या पर्वाचं मला सन्मान चिन्ह मिळालेलं आहे आणि KMPDमध्ये मी 2008 साली जे इंग्रजी शिकवलं त्याचं सार्थक झाल्याचं मला समाधान होत आहे. त्याचप्रमाणे मी संयोजकांना सांगितलं की आम्ही असू नसू पण KMPD प्रीमियर लीगने रौप्य महोत्सव साजरा करावा अशी सदिच्छा या प्रसंगी देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. पुढचा सामना हॅलो तारा वर्सेस किंग तारा वर्सेस स्ट्रायकर्स, राईट? येस. ठीक आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्सवर उपस्थित आहेत. कावले सरांनी जे 2 शब्द सांगितले आता त्यामध्ये एकसंघता ठेवावी हा एक मुद्दा होता. तर सर्वच संघांनी खिलाडू वृत्तीचं इकडे प्रदर्शन केलं. जे पण निर्णय देण्यात आले आणि ज्या प्रकारे जे आयोजन करण्यात आलं होतं त्याच्यावर कुठल्याच पद्धतीचा असा आक्षेप घेतला नाही कोणती आर्ग्युमेंट केली. तर त्याबद्दल देखील सर्व संघांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद. थँक्यू. तर फोटो सेशन नंतर आता टॉससाठी दोन्ही कप्तान सज्ज. अजिंक्य तारा आणि स्ट्रायकर्स 2012 तर नाणेफेकी होते. कॅप्टन्स अजिंक्य तारा कॅप्टन, सौरभ.
कृपया नाणेफेकी करून घ्यायची. सौरभ अजिंक्य ताराचे कप्तान सौरभ आणि स्ट्रायकर्सचे कॅप्टन ओमकार. सर कोरिया सर नाणेफेक करतील. कुठली मॅच आहे, कुठल्या स्टेजची मॅच आहे? सेमी आहे का? आता क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी होत आहे. मायकल सर एक मिनिट थांबा. हां, तर 2007ची बॅच ज्यांचे कर्णधार आहेत सौरभ हळदणकर व 2012ची बॅच ओमकार भाटकर, या दोन संघनायकांमध्ये आता नाणेफेक होत आहे. नाणेफेक श्री मायकल कोरिया सर करत आहेत. तर बघू आपण निकाल काय लागतो. कोण बोलते? सौरभ हळदणकर याने 2004 मागितलेला आहे आणि टॉस केलेला आहे आणि प्रथम काय स्वीकारलं? सांगतोय विचार करतोय आणि आपल्याला सांगतोय की काय क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे का फलंदाजी घ्यायची आहे ती. तर 2007 हा जो संघ आहे तो पहिल्या पर्वाचा विजेता संघ आहे आणि विजेता संघाबरोबर 2012चा संघ जो आहे ओमकार भाटकर आणि त्याची टीम यांच्यामध्ये हा जवळजवळ क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तरी सर्वांनी बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. नाणेफेक झालेली आहे. 2007च्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, परंतु आपला निर्णय अजून कळवलेला नाही आहे. लोकसभेमध्ये निर्णय मांडलाय तर खेळ ना त्यांच्या टीम. अजिंक्य तारा वर्सेस केएमपीडी स्ट्रायकर यांच्यामध्ये हा अत्यंत चुरशीचा सामना होणार आहे. अजिंक्य तारा 2007ची बॅच ही पहिल्या पर्वाची विजेता संघ आहे आणि त्यांच्या समोर आव्हान असणार आहे सौरभ केएमपीडी स्ट्रायकर. बॉलिंग घेतली. अजिंक्य तारावर केएमपीडी स्ट्रायकर यांच्यामध्ये हा सामना होत आहे. सौरभ काय घेतलं? अजिंक्य तारा या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे व 2012 केएमपीडी स्ट्रायकरला निमंत्रित केलेला आहे. आता थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होत आहे. 2007चा संघ जो पहिल्या पर्वाचा विजेता संघ आहे त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी 2012चा जो संघ आहे केएमपीडी स्ट्रायकर यांना मैदानात येण्याची विनंती केलेली आहे. तर त्यांनी लवकरात लवकर आपले खेळाडू पाठवायचे आहेत. हां ओके. आता जो सामना होणार आहे तो केएमपीडी अजिंक्य तारा वर्सेस केएमपीडी स्ट्रायकर्स 2012 यांच्यामध्ये होणार आहे. या पुढील सामना होणार आहे सुपर नॉकआउट वर्सेस केएमपीडी सॅवेज बॉयज मराठी मीडियम वर्सेस केएमपीडी काठावर पास आणि त्यानंतरचा सामना होणार आहे केएमपीडी सुपर स्ट्रायकर्स वर्सेस देवन 11 केएमपीडी 2003. आता हे 3 सामने जे आहेत हे जवळजवळ क्वार्टर फायनलचेच सामने आहेत आणि हे 3 संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत आणि त्यांच्यामध्ये मग सेमीफायनलचा सामना होईल. तर या सर तुम्ही स्टेजवर स्थानापन्न व्हा. दोन्ही सरांना जंत्रे आहे ना तो जंत्रे. दोन्ही सरांना नम्र विनंती करतो त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला
उपांत्यपूर्व फेरीचा सामना अजिंक्य तारा वर्सेस स्ट्रायकर्स 2012 या संघांमध्ये दोन्ही संघ अतिशय चुरशीचे संघ मानले जातात. केएमपीडी प्रीमियर लीग 2025चे ओपनिंगचे फलंदाज आकाश आणि मंदार खेळपट्टीवर उतरले आहेत, तर अंपायर्स कृपया बाहेरून कोणी कमेंट पास करायची नाही. कृपया टुर्नामेंट अतिशय व्यवस्थित पद्धतीने पार पडते. कोणी कुठलाही प्रकारचा अडथळा आणू नये. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटक घेऊन येत आहेत रोहित. स्ट्रायकिंग एंडवर आकाश तोंबरे, नॉन स्ट्रायकिंग एंडवर मंदार. सामन्याला सुरुवात होते टाळ्याच्या गडगडातनी. पहिला चेंडू रोहित यांचा. अवांतर धाव वाईडनी श्री गणेश होतोय केएमपीडी स्ट्रायकर्स संघाचा. पुन्हा एकदा पहिला चेंडू रोहित यांचा सुंदर ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, मात्र एक धाव भेटेल या चेंडूवर. पुढचा चेंडू रोहित यांचा मंदार यांच्याकरिता. कुठेतरी चांगला असा ऑफ ब्रेक, ऐसा न कळलेला चेंडू मंदार यांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहित सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर. सुंदरसा लॉफ्ट केलाय लेग साईडच्या दिशेने आणि उत्कृष्ट तिथे प्रयत्न केले तर हेरमनी, परंतु कुठेतरी चुकीची फेकी, त्यामुळे 1+1 असे 2 धावा भेटत आहेत. अतिशय चपळ आकाश आणि मंदार यांनी एकाच 2 धावांमध्ये परिवर्तन केलंय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. पुढील चेंडू रोहित यांचा पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे, मात्र यावेळी नोमॅन्स लँड मध्ये, म्हणजेच रोहितच्या थोडासा पुढे पडतोय चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहित यांचा आकाश टोंबरेसाठी. स्लोअर पद्धतीचा चेंडू, परंतु यावेळी एक्स्ट्रास वाईड. एक धाव भेटेल. पुन्हा एकदा रोहित सज्ज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित यांचा. स्लोअर पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय आकाश यांनी. एक धावसाठी एक धाव भेटेल या टायमाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ ब्रेक चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढला होता, मात्र एक धाव भेटेल या चेंडूवर. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली होती 8. बिनगडी बाद 8 धावा. पुढचे गोलंदाज सौरव गोलंदाजी मार्कवर. लोअर फुलटॉस चेंडू, तेवढीच चांगली फिल्डिंग बाउंड्री लाईनवर. एक धावा, फक्त एकच धाव भेटेल या चेंडूवर. लोअर फुलटॉस यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू होता, परंतु एक धावासाठी कन्वर्ट केलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर. पुन्हा एकदा सौरव यांचा पुढचा चेंडू मंदार यांना. पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला आणि यावेळी मात्र
झेल टिपताय तिकडे. सुंदर अशी फिल्डिंग चेंज केली होती या चेंडूच्या आधीच सौरभ यांनी. सौरभ हे ओळखून होते की बॅट्समॅन कुठे शॉट खेळणार आहे आणि झेल बाद केलाय. जागा भर करण्यासाठी कॅप्टन विरुद्ध कॅप्टन अशी लढत तुम्ही मैदानाच्या आत पाहू शकता. ओमकार विरुद्ध सौरभ. पुढील चेंडू कुठेतरी मारायचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र गच्चाळ असं कॉलिंग आणि परतावा लागतंय यावेळी. पंच कोण बाद आहे? दहा. हा तर काउंट नाही झालं. थांब, सांग. तर ओमकार यांना परतावा लागतंय. चांगला असा निर्णय पंचांचं. एक षटक 4 चेंडू आणि 10 धावा झाल्यात. आता योगेश आले फलंदाजीसाठी. पुढील चेंडू सौरभ यांचा. लेग साईडच्या दिशेने मात्र 1 धावासाठी खेळून काढलाय आकाश यांनी. बॉल टू रन असं तुम्हाला पाहायला भेटतंय. आतापर्यंत झालेल्या 11 चेंडूमध्ये 11 धावा आणि 2 गडी बाद झालेत. पुढील चेंडू सौरभ यांचा. काहीसा अपवड असा चेंडू. सुंदर झेल. उत्कृष्ट असा झेल टिपलाय तिथे. संतोष यांनी आणि परतावं लागतंय योगेश यांना. दोन षटक समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या 11. 3 गडी. परेश आलेत पुढील फलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडला आकाश. गोलंदाज आले ते संतोष. पहिला चेंडू संतोष यांचा. लेग ब्रेक पुढे येऊन मारायचा प्रयत्न, परंतु झेल सुटते इथे. कुठेतरी जीवदान भेटतंय आकाश यांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा संतोष. सुंदर असा चॉप केला होता, परंतु एवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आकाश आणि परेशच्या मध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा संतोष यांचा. नो बॉल. यावेळी कुठेतरी संतोष दिशाभूल होते. पुन्हा एकदा पुढील चेंडू संतोष यांचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. नो चेंडूने षटकारात परिवर्तित केले ते आकाश यांनी. सुंदर असा फटका. धावसंख्या 7 नी भर. षटकार आहे. धावसंख्या पोचली आहे ती 21 धावांवर. पुन्हा एकदा पुढील चेंडू. वाईड बॉल. पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्या 22. पुढील चेंडू. पुढे येऊन सरसवून मारण्याचा प्रयत्न. तेवढी चांगली फिल्डिंग. बाउंड्री लाईनच्या दिशेने 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुरू आहे अजिंक्य तारा टीम कडनं. पुढील चेंडू पुन्हा एकदा संतोष. चेक करण्यात आलंय.
वॉर्निंग देण्यात आली आकाश यांना. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव रोखू शकले नाही तिथे. अमित हे उभे होते पुढे. धावसंख्यात भर, धावसंख्या झाले 24. पुढील चेंडू पुन्हा एकदा संतोष आकाशसाठी. सुंदर असा औषध दिशेने खेळून काढायचं होतं, मात्र यावेळी मात्र धावचीज झाले आहे ते. परेश जागा भर करण्यासाठी मैदानाच्या आत चेतन आलेत. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. डायरेक्ट पायावर आदळलाय. सुंदर असा चेंडू संतोष यांचा. 3 षटकानंतर धावसंख्या स्थिर, धावसंख्या राहिली ती 24. 4 गडी बाद. आता अंतिम आणि हाणामारीचा षटक घेऊन येत आहेत मयूर. पहिला चेंडू मयूर यांचा. आकाश यांना. सुंदर असा चेंडू तेवढंच चांगल्या पद्धतीने लेफ्ट केलाय तो आकाश यांनी. अतिरिक्त धावेत भर, धावसंख्या वाढते 25. पुन्हा एकदा दिशा भुलवत आहेत कुठेतरी मयूर. दबाव निर्माण होतोय कुठेतरी. पुढे येऊन मारायचा प्रयत्न आहे. षटकार. व्हॉट अ स्ट्राईक मयूर यांना. तर सद्गुरूकडनं आकाशसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये इथे जमा करण्यात आले आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा षटकार. सुंदर अशा षटकार. 2 लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार पोहोचवले ते आकाश ठोंबरे यांनी. उत्कृष्ट फलंदाजी. स्टार्टिंगला कुठेतरी धीमी गतीने खेळत होते, कारण माहिती होतं मला शेवटपर्यंत टिकायचं आणि खेळायचं आहे. पुन्हा एकदा मयूर. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदरसा सोडून दिलाय, लेफ्ट केलाय तो आकाश ठोंबरे यांनी. पुन्हा एकदा आणि यावेळी मात्र झेल. सुंदर अशी झेल टिपली आहे बाउंड्री लाईनवर. वैभव यांनी चांगली इनिंग खेळून जात आहेत ते परत. धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 39. 5 गडीच्या मोबदल्यात आणि पुढील फलंदाज प्रतीक आलेत. पुन्हा एकदा अवांतर धाव, धावसंख्येत भर. 1 वाढते धावसंख्या, जाऊन 40 वर. पुन्हा एकदा मयूर ऑफसाईडच्या दिशेने लॉफ्ट केला होता.
बाद. नो बॉल होता आणि कुठेतरी चूक करतायत 2 धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु बाद होत आहेत. तर पहिली इनिंग संपते. धावसंख्या 48. 49चं टार्गेट दिलंय ते अजिंक्य तारा संघासमोर. तर चेतनसाठी सुद्धा इथे एका सिक्ससाठी सुखरूप सद्गुरू यांच्याकडनं 100 रुपयेचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले. मॅच नंतर त्यांनी कलेक्ट करायचे. एक पारितोषिक आकाशसाठी आलं होतं आणि एक चेतनसाठी. दोघांच्या षटकारासाठी 100 रुपये सद्गुरू यांच्याकडनं आमच्यापर्यंत पोचले आहेत. कृपया मॅच नंतर घेऊन जायचे. मारले, सॉरी 50 धावा करायचे. अजिंक्य ताऱ्यांना 50 धावा करायचे. 49 स्कोर मध्ये करेक्शन होता. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. बॅटिंग साइडचा एक प्लेअर आतमध्ये ठेवावा, बाकी सर्वांनी बाहेर थांबावे. आणि इतर टीमच्या पण बाकी लोकांनी बाहेर थांबावे. खेळणाऱ्या 2 टीमचे प्लेअर फक्त आतमध्ये असले पाहिजेत. तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. आपण पाहतात खेळपट्टीवर अजिंक्य तारेचे सलामी फलंदाज सौरव आणि वैभव. अजिंक्य तारा संघासमोर अर्धशतकी आव्हान ठेवलेलं आहे केएमपीडी स्ट्रायकर्स या संघाने. आकाश जे पहिल्या इनिंगचे उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची फलंदाजी आपण बघितली. 3 षटकार त्यांनी ठोकले होते आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक स्थितीमध्ये आणून ठेवलं होतं आणि एक तगडं आव्हान ठेवलेलं आहे. पहिला चेंडू सौरभसाठी वाईट अतिरिक्त धावेने सुरुवात झालेली आहे केएमपीडी. दुसरा चेंडू या ठिकाणी टोलावलेल्या लेगच्या दिशेने सिंगल, 1 धाव मिळेल. सौरभने आपलं खातं उघडलेलं आहे. 2 धावा झालेल्या आहेत. आकाश पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू टाकलेला आहे. चेंडू काही वळत नाही असं दिसतंय आणि अतिरिक्त धावेसहित आता संघाची धावसंख्या झालेली आहे 3. 2 चेंडू, 1 चेंडूमध्ये 3 धावा. वैभव स्ट्राइक घेणार आहेत. आकाश एक सुंदर चेंडू, 1च धाव. चांगलं क्षेत्ररक्षण चेतन यांचं. पुन्हा एकदा स्ट्राइकला आहेत सौरभ. सुंदर चेंडू पण पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धावांची भर यामध्ये पडत आहे आणि 5 धावसंख्या 5 झालेली आहे. स्ट्रायकर संघ जरा आपले सपोर्टर आणि प्रशंसक आहेत त्यांना जरा विनंती करावी की त्यांनी बॉल टाकताना कोणी मध्ये बोलू नये. बॉल टाकताना स्पेशली बॉल टाकताना मागून कुठल्या प्रकारची हुलकावणी देऊ नये.
खिलाडू वृत्तीने खेळ खेळावा. आकाश पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. संघाची धाव संख्या झालेली आहे 7. यामध्ये जवळजवळ 4 ते 5 धावा अतिरिक्त दिलेल्या आहेत आकाशाने. आकाशांना काही लय सापडत नाही आहे, त्यामुळे अतिरिक्त धावसंख्या जास्त प्रमाणात या ठिकाणी दिली जात आहे. धावसंख्या झालेली आहे 7. सौरभ 2 धावांवर खेळत आहेत, वैभव 1 धावांवर खेळत आहे. 4 अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत चेतन यांनी आपल्या या षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये 7 धावा झालेल्या आहेत. 0.2. सुंदर स्ट्रेट अवे होती, परंतु एक चांगले क्षेत्ररक्षक स्टंप यांनी ते अडवलेले आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी मिळणार नाही आहे. पहिलाच निर्धाव चेंडू. आता 4 चेंडूमध्ये 7 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 50 धावांचं. पाचवा चेंडू आणि 1 धाव काढलेली आहे वैभव यांनी. संघाची धावसंख्या झालेली आहे 8. विजयासाठी अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत आकाश सौरभ यांच्यासाठी. आता चांगल्या प्रकारचा चेंडू टाकलेला आहे. 1 धाव काढलेली आहे सौरभ यांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9. 3 षटकामध्ये आता 41 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ 13 पेक्षा जास्त धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे ठेवावी लागणाऱ्या अजिंक्यतारा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चेतन यांनी अतिरिक्त धावा जरी दिलेल्या असल्या तरी त्यांच्या ओव्हरचं शेवट त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. शेवटच्या 3 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 3 धावा दिलेल्या आहेत. पुढचं षटक घेऊन आलेला आहे ओमकार. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. ओमकार वर्सेस सौरभ असा आपल्याला सामना बघायला मिळतो या ठिकाणी. आता पहिल्यांदा झेल सोडला होता. संघाला असं वाटलं की नुसतं झेल सोडला नाही का मॅच सोडली आहे, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये प्रणय यांनी तो झेल पकडलेला आहे आणि खूप मोठा धक्का बसलेला आहे अजिंक्यतारा या संघाला. पहिला विकेट त्यांनी गमावलेला आहे सौरभच्या रूपाने आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे हेरंब. वाईट चेंडू. अजून एक अतिरिक्त धाव संघासाठी. संघाची धावसंख्या 2 अंकीमध्ये आणि 10 धावांवरती 1 गडी बाद झालेला आहे. चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे, परंतु 1च धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 11. अजून 39 धावा पाहिजेत विजयासाठी. ओमकार यांचं सुंदर षटक. 3 चेंडूमध्ये 2 धावांनी 1 गडी बाद केलेला आहे. वैभव यांनी षटकार ठोकलेला आहे या ठिकाणी आणि आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे 17. धावेवरती अजूनही 33 धावांची आवश्यकता. या ठिकाणी कॅचची देखील संधी होती, परंतु चांगला फटका मारलेला आहे. अजून एक चांगला चेंडू टोलावून काढलेला लेगच्या दिशेने, परंतु 1च धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 18. ओंकार यांचा अजून एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू हेरंबायासाठी. आकाशाचे चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू गेलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 18. विजयासाठी शेवटच्या 2 षटकामध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. सरासरी 16 धावा एका षटकामागे फटकावाव्या लागतील, तरच अजिंक्यतारा हा सामना जिंकू शकेल. ओमकाराची सुंदर गोलंदाजी. एक सौरभच्या रूपाने खूप मोठा झटका त्यांनी दिलेला आहे अजिंक्यतारा संघाला. आणि हा झेल इथे सोडलेला आहे, परंतु प्रणव यांनी दुसऱ्या प्रयत्न झेल पकडलेला आहे. योगेशच्या पहिल्याच चेंडूमध्ये योगेशने वैभवच्या रूपाने गडी बाद केलेला आहे. 2 प्रयत्नांमध्ये हा झेल पकडलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण मंदार याचं. ओमकारने चांगला ट्राय केलं होतं, त्याला मदत केली आणि ओमकारने फिनिशिंग खूप चांगला केला प्रणयने. आणि हा दुसरा गडी बाद झालेला आहे वैभवच्या रूपाने. संतोष पुढचे फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. 32 धावांची आवश्यकता.
लेगच्या दिशेने टोलवून काढलेला एकच धाव मिळेल या ठिकाणी. संघाची धावसंख्या झालेली आहे 19 आणि शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. हेरंबा यांनी चांगल्या प्रकारे पटकावलेला आहे चौकार. थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे मंदार यांच्याकडून, पण चांगला प्रयत्न केला होता. 4 धावा मिळालेल्या आहेत हेरंबा यांना आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 23. 27 धावांची अजून आवश्यकता आहे. 9 योगेश यांच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार टाकून हेरंबा यांनी आपलं आव्हान जिवंत ठेवलेलं आहे या ठिकाणी. आणि आता फक्त 15 धावांची आवश्यकता आहे. तरी तिसरी ओव्हर सुरू आहे आणि झेलबाद झालेले आहेत या ठिकाणी योगेश. आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये हेरंबा यांचा बळी मिळवलेला आहे. चेतन यांचा सुंदर झेल. अशा प्रकारे तिसरा धक्का बसलेला आहे अजिंक्यतारा संघाला आणि 35 धावांवर 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावा. पाहूया शेवटचं षटक घेऊन कोण येते आहे. ओमकार कोणावरती विश्वास दाखवत आहेत आणि ओमकारने पुन्हा एकदा प्रतीक देवरुखकर यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. प्रतीक यांना 15 धावा वाचवायच्या आहेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. तर अजिंक्य तारातर्फे त्या 15 धावा टोकण्यासाठी संतोष आणि केदार हे दोघे मैदानामध्ये आहेत. हेरंबा यांनी 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकून सामन्यामध्ये एकदम रंगत निर्माण केलेली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. एकदम अटीतटीचा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू. या ठिकाणी एकच धाव मिळेल. 5 चेंडू 14 धावा असं समीकरण या ठिकाणी केदार यांना सोडवायचं आहे. गोलंदाज आहेत प्रतीक. सुंदर चेंडू टाकलेला या ठिकाणी. तेवढ्या चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे आकाश यांनी. निर्धाव चेंडू अत्यंत महत्वाच्या क्षणी. अजून एकदा पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलेला निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 14 धावा. आता 2 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला झेल. चेतन यांनी चांगला झेल पकडलेला आहे आणि केदार हे झेलबाद झालेले आहेत. आता 2 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. नाही 2 झाले. 4 चेंडू झाले. तुम्ही इथे काउंट करतो याच्यात नाही बघा. आता बघू नो बॉल टाकला तरच काहीतरी विजयाची संधी अजिंक्य तारासाठी असेल. परंतु प्रतीक नो चेंडू टाकेल असं मला काही वाटत नाही कारण अत्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे अटीतटीच्या सामन्यामध्ये. विश्वजित गोटल या ठिकाणी आलेला आहे. गुड बॉल आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा एका चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. नो बॉल टाकलेला आहे ज्याची आवश्यकता नव्हती अतिरिक्त धावेची. अजूनही एका चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक यांनी अत्यंत सुंदर षटक टाकलेलं आहे या ठिकाणी आणि जोरदार फटका मारलेला आहे. चौकार आहे का. चौकार आहे ना. तशा प्रकारे 41 धावा अजिंक्य तारा संघाला करता आलेल्या आहेत आणि 8 धावांनी या ठिकाणी केएमपीटी स्ट्रायकर्स या संघाने विजय मिळवलेला आहे. प्रतीक यांनी अत्यंत सुरेख गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली आणि 15 धावा करण्यापासून अजिंक्य तारा संघाला रोखलेला आहे. ओमकार यांनी आकाश यांच्यासाठी जो आपला विकेट दिला होता त्यामुळे आकाश यांनी खूप चांगल्या प्रकारे
फलंदाजी करून 3 षटकार ठोकून आपल्या संघाला 49 पर्यंत धावेवरती पोहोचवलं होतं आणि 50 धावांचं आव्हान केएमपीडी स्ट्रायकर अजिंक्य तारासमोर ठेवलं होतं, पण अजिंक्य तारा संघ 41 धावांवरती 4 गडी बाद इथपर्यंत तो सामना संपलेला आहे आणि 8 धावांनी केएमपीडी स्ट्रायकर्स यांचा विजय झालेला आहे. पुढील सामना थोड्याच वेळात सुरू होईल. विजेत्या संघाचं अभिनंदन आणि जे हरलेले आहेत त्यांच्यासाठी पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. तर लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो आकाश तोमरे. कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचंय आपला अवॉर्ड स्वीकारायला. आकाश ठोंबरे. मी अजिंक्य तारा टीमला विनंती करतो त्यांनी प्रेझेंटेशन एरियाजवळ यावे आणि आपले सन्मान चिन्ह घ्यावे. अजिंक्य तारा टीम. टीम अजिंक्य तारा. हॅलो. टीम अजिंक्य तारा यांनी कृपया करून लवकरात लवकर प्रेझेंटेशन एरिया जवळ यावे प्लीज.